नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कामासाठी निघालेल्या महिलेला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकनं धडक दिल्याची घटना घडली. ही घटना पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा इथं आज 18 सप्टेंबरला सकाळी 8च्या सुमारास घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला वाचवण्यासाठी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे देवदूत बनून धावून आलेत. त्यामुळे महिलेला वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचलेत. नंदा धुमाळ असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदा धुमाळ या थेऊर इथल्या डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये काम करतात. आज कामाला जाण्यासाठी नंदा धुमाळ या त्यांच्या दोन्ही सहकारी महिलांसोबत बसची वाट पाहत थांबल्या होत्या. दरम्यान गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थेऊर फाटा येथून बंद करण्यात आली होती. त्यामुळे थेऊर फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून लवकर सुटका व्हावी म्हणून एक ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने निघाला. या भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकनं कॉर्नर हॉटेलच्या येथे बसची वाट पाहत थांबलेल्या नंदा धुमाळ यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक नंदा धुमाळ यांच्या पायावरून गेलाय, तर धुमाळ यांच्या दोन्ही सहकारी प्रसंगावधान दाखवून तत्काळ बाजूला झाल्यानं त्यामुळे त्या दोघी या अपघातात सुदैवानं बचावल्या आहेत. या अपघातात नंदा धुमाळ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्याचवेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे हे व्यायाम करून घरी चालले होते. सचिन तुपे हे तत्काळ महिलेला मदतीसाठी धावून आले. त्यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता तत्काळ एका रिक्षाची व्यवस्था केली आणि महिलेला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलाय. नंदा धुमाळ यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील डॉक्टर DY पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे नंदा धुमाळ यांना त्वरित उपचार मिळाले आहेत. नंदा धुमाळ यांचे प्राण वाचले आहेत. कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे हे मागील 20 वर्षांपासून नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांची सर्वसामान्यांचा आरोग्य दूत म्हणून अशी ओळख झाली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.